नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काढलेल्या मंडल यात्रेवर टीका केली। ओबीसी समाज दुरावला हे समजल्यावर यात्रा काढतायत असं फडणवीसांनी म्हटलं, तर ओबीसींची शक्ती काय आहे हे त्यांच्या लक्षात आलं असून वर्षानुवर्ष त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं, कोणत्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाही असं म्हणत फडणवीसांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे। ओबीसींची शक्ती काय आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। वर्षानुवर्ष जे त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं, कुठल्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत, ओबीसी समाजाला केवळ भाषणाचं राजकारण त्यांनी दिलं। आणि म्हणून आज ज्यावेळी ओबीसी समाज हा दुरावला आहे असं लक्षात आलं, तर आता ते यात्रा काढतायत। पण नुसती यात्रा करून फायदा होणार नाही। ओबीसीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे आहात हे कधीतरी दिसू द्या। ज्यावेळी ओबीसींवर संकट येतं त्यावेळी मात्र तुमची भूमिका नरोवा कुंजरोवा असते, हे ओबीसींनी बघितलेलं आहे। पण ठीक आहे, आता आठवण आली असेल तर ती कृतीत दिसेल अशी अपेक्षा करू। राजकीय तक्रार पुरी काही करू शकतं, टीका करू शकतं। काँग्रेसनं आम्ही कायम गरिबाचा विचार केलेला आहे, उपेक्षितचा विचार केलेला आहे। काँग्रेस पक्षच उपेक्षित जे आहे त्यांचा आहे, खरं म्हणजे पक्षच त्यांचा आहे। त्यामुळं हे अशी कोणी टीका करत असेल तर ते चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।